नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 जुलैला म्हणजे येत्या शनिवार रविवारी मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. शनिवारी सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 आणि तसाच रविवारी 9 ते 12, 1 ते 4 असा 12 तास पूर्ण पोर्शन घेतला जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1241 कोटींची, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1651 कोटींची. अमेरिकेचा नॉन फार्म पेरोल डेटा जो आला तो कमी आलेला आहे. जॉब्स कमी झालेले आहेत, त्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. बेरोजगारी 4.1% एवढी झाली आहे. जॉब नोकऱ्या कमी झाल्या आहेत, त्या 2.06% एवढ्या झाल्या. पण त्यामुळं जेवढी अर्थव्यवस्थेतला डेटा खराब येईल किंवा प्रमाण कमी होईल तेवढं रेट कट होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. सप्टेंबरमध्ये रेट कट होईल असं 72% लोकांना वाटतंय. आज क्रूड 86.40, बॉन्ड यील्ड 4.30, डॉलर इंडेक्स 104.99. नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच एवढा बेरोजगारीचा डेटा आलाय. आज सगळे अपडेट्स आलेत. त्या अपडेट्समध्ये एक गोष्ट आहे की PCBL यांना एक पेटेंट मिळालं आहे इंडियन पेटेंट ऑफिसकडून. सरफेस मॉडिफाईड कार्बन ब्लॅक ग्रेड्स that will improve rubber compound. त्यामुळे रबराचा जो परफॉर्मन्स आहे तो वाढेल. या संदर्भातलं पेटेंट PCBLला मिळालं आहे. टायटननी जे अपडेट दिले ते काही फारसे चांगले नाही आहेत. एकंदर ग्रोथ 9%, ज्वेलरी ग्रोथ 8%. 61 नवीन स्टोर उघडली. लग्न कार्याचे दिवस कमी आहेत. सोन्याच्या किमती खूप वाढल्यात, त्याचा मागणीवर परिणाम झालाय असं टायटनच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. वॉचेस आणि वेअरेबल्स याची ग्रोथ 15%, आय केअरची ग्रोथ 3%. इंडसइंड बँकेचं ॲडव्हान्सेस 16% वाढले, ते 3.48 लाख कोटी झाले. ठेवी 15% वाढल्या, त्या 3.98 लाख कोटी झाल्या. कासा मात्र कमी झालाय, 39.9 वरनं 36.7. नायकाने सांगितलं 22 ते 23% ग्रोथ होईल. ब्युटी व्हर्टिकलमध्ये रेव्हेन्यू ग्रोथ 22 ते 23%, फॅशन व्हर्टिकलमध्ये 20%. पण ब्युटीची GMV जास्त आणि फॅशन व्हर्टिकलची GMV कमी राहील. मॅरिको पॅराशूटमध्ये लो सिंगल डिजिट ग्रोथ, सफोलामध्ये मिड सिंगल डिजिट ग्रोथ. म्हणजे लो सिंगल डिजिट ग्रोथ म्हणजे 2 ते 3%,
मिड सिंगल डिजिट ग्रोथ म्हणजे 5 ते 6%. व्हॅल्यू ॲडेड हेअर ऑइल याचा सॉफ्ट स्टार्ट आहे कारण स्पर्धा खूप आहे. डाबरने सांगितलं की खेड्यातून मागणी हळूहळू येते आहे. HPC आणि हेल्थ केअर बिझनेस हाय सिंगल डिजिट ग्रोथ म्हणजे 8 ते 9%. इंटरनॅशनल बिझनेस चांगला आहे. बँक ऑफ बरोडाचे ॲडव्हान्सेस 8.5% ते 8.82 लाख कोटी. डिपॉझिट्स 5.25% ती 11.05 लाख कोटी. अडाणी विल्मरचे अपडेट्स मात्र चांगले आहेत. प्रत्येक कॅटेगरीत मार्केटच्या अनुरूप धोरण अवलंबल्यामुळे 13% ग्रोथ व्हॉल्यूममध्ये झाली आहे. ब्रँडेड एक्सपोर्ट व्हॉल्यूम 36%. फूड आणि FMCG व्हॉल्यूम 23%. एडिएबल ऑइल व्हॉल्यूम 13%. तर 10% व्हॅल्यू ग्रोथ झाली आहे. इंडियन बँकेच्या ठेवी 9.5% वाढल्या आहेत. ॲडव्हान्सेस 12.7% वाढले. सिग्नेचर ग्लोबल यांचे मात्र अपडेट्स खूप छान आहेत. प्री सेल्स 255% वाढले ते 3120 कोटी. कलेक्शन 102% वाढले ते 1210 कोटी. त्यांचं कर्जही कमी झालंय 180 कोटींनी. रिअलायझेशन 15,369 रुपये प्रत्येक स्क्वेअर फुटाला आणि युनिट विक्री सुद्धा 8% वाढली आहे. अपोलो हॉस्पिटल हे 35.12 लाख शेअर्स अपोलो हेल्थ आणि लाईफस्टाईलमध्ये घेणार आहेत. त्यासाठी 103.26 कोटी रुपये खर्च केले जाते. जम्मू काश्मीर बँक यांच्या ठेवी कमी झाल्या आहेत आणि ॲडव्हान्सेस सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झाले. YOY म्हणजे गेल्या वर्षीशी तुलना केली तर वाढले. युनियन बँकेच्या ठेवी सुद्धा वार्षिक तुलनेमध्ये वाढल्या आहेत पण क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये फ्लॅट आहेत. ॲडव्हान्सेस 11.5% वाढलेत. 23 जुलैला बजेट येणार आहे. हे अधिवेशन 12 जुलै ते 11 ऑगस्ट या कारकिर्दीत या तारखांमध्ये राहील. महिंद्राला दंड लावण्यात आलाय आणि TCS 11 तारखेला त्यांचा रिझल्ट देणार आहे. तेजीमध्ये कुठले शेअर राहू शकतील, मंदीमध्ये कुठले राहू शकतील हे पाहूया. तुम्ही हे वॉचलिस्टमध्ये ठेवा. सिग्नेचर ग्लोबल, लेटेंट व्ह्यू, इंडसइंड बँक, फेडरल बँक. फेडरलने बजाज अलियान्स बरोबर करार केलाय. फेडरल बँक लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे. लॉन्च करेल. PCBLला पेटेंट मिळालंय. इन्फोसिस अनुभवी लोकांना हायर करतायत. HCL टेक, मॅरिको, CMAC, पॉवर ग्रिड, डाबर, बजाज ऑटो, ड्रीम फोक्स, अडाणी विल्मर, टाटा कन्झ्युमर, इन्फो एज, अपोलो हॉस्पिटल, झायडस, IRCTC आणि युनायटेड ब्रुवरीज. मंदीमध्ये AU स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ बरोडा, सिटी युनियन बँक, कल्पतरू पॉवर यांचा काहीतरी NHAI बरोबर
तंटा झालाय 750 कोटींच्या संदर्भात. टायटनचे अपडेट चांगले नाहीत. BPCLचे GRMs कमी होत आहेत. HEG, आयनॉक्स विंड, मेड प्लस आणि बंधन बँकेचे रिटायर होत आहेत आणि त्यांच्या जागी 3 महिन्यासाठी नवीन नेमणूक केली आहे. पण फायनल नेमणूक व्हायची आहे चेअरमनची म्हणून. तर तुम्ही पाहू शकता, वॉचलिस्टमध्ये ठेवा. जर योग्य वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड घ्या, पण बघूनच घ्या. आता बजेट होईस तोपर्यंत मार्केट थोडंसं दोलायमान राहील. नमस्ते.